दादा महाराष्ट्राकडनं येणारे जे जुन्नरमध्ये प्रवेशद्वार झाले त्याच्या काही फारशा सकाळी अचानक पडल्या. अपघात होता संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार आहे. हे माहिती घेऊन त्या ठेकेदाराशी बोलणार आहे. वास्तविक आता काय कोणी काम केलं कुठल्या काळात झालं आता मला त्यांच्या दोष आरोप ठेवायचे नाहीत, पण ते शिवभूमीसाठी ही गोष्ट आपल्या सर्वांना लाजिरवाणी आहे आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने शिवभूमीचा आपला आप जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसे मला दोन्ही विषय ते आवडले नाही बनवलेल्या. म्हणजे एक मोठ्या साहेबांच्या काळामध्ये झाली, इकडे पूर्वेची वेस महाद्वार म्हणजे कशी देखणी व्हायला पाहिजे होती, पण ती कशी बनवली मला काही डिझाईन मला ते आवडलेलं नाही. मी ते रिस्टोर करायचा निर्णय केलेला आहे. आणि पलीकडची वेस आत्ता बनवली पण ते काय फार काळ टिकलं असं मला वाटत नाही. म्हणजे या जेव्हा तुमच्याकडे कोणतीही खुर्ची येते तर त्या खुर्चीतून अशी दूरदृष्टी पाहिजे का तुम्हाला 100% त्याचं उत्तर मिळालं पाहिजे कामाचं, आणि त्या कामाचं उत्तर म्हणजे दर्जा. आता जसं इथे आपण शिवरायांचा पुतळा उभा करतोय तर मी गॅरंटेड लोकांना सांगितलं की 500 वर्ष या पुतळ्याला बिलकुल सुद्धा धक्का लागणार नाही, गॅरंटेड बोललेलो आहे. 500 वर्ष. आता 500 वर्ष तर मी जगणार नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे 500 वर्षाचा जो आवाज दिला याचा अर्थ आम्ही स्ट्रक्चरल इंजिनियर, त्यातल्यामधली काळजी, त्यामधले मग भूकंपाचे धक्के असेल, हवेचा पिरॅमिड असेल, त्यानंतर खालचे सॉईल असेल, खालचा खडक असेल, या सगळ्यांचं परीक्षण करण्यामध्ये आम्ही जवळजवळ त्याच्यामध्ये 6 महिने घालवलेत. सगळ्यांचे रिपोर्ट घेतल्याशिवाय आम्ही तिथं बिलकुल सुद्धा काही केलेलं नाही. याचा अर्थ काय, तर आम्हाला सक्षम ताकदीची जे शिल्प उभं राहणार, जे जगापुढे जाणार आहे त्याची जबाबदारी आम्ही खांद्यावर घेतलेली आहे. 2 पैसे खर्च जास्त झाले तरी चालतील. तसं या दोन्ही महाद्वाराच्या बाबतीमध्ये थोडीशी सगळ्याच शिवभक्तांमध्ये महाराष्ट्राची नाराजी आहे, पण आपण बदल करू. कारवाई करण्यापेक्षा त्याच्यावर चांगलं काम करून जो कोण ठेकेदार असेल त्याला बोलून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून ठेकेदार ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.